पॉम्पलेटचा एवढा मोठा गट्टा घेऊन एक 12वीचा पोरगा एका एक्झाम हॉल समोर उभा असते आणि तो वाट पाहते की कधी स्टुडंट्स येणार आणि कधी त्याच्या हातचे पॉम्पलेट घेणार आणि तिथून चालला जाणार. तर एक्झाम हॉल सुटते, स्टुडंट्स बाहेर पडतात आणि तो त्या स्टुडंट्सकडे धावत जाते की बा आपले पॉम्पलेट्स देऊ, आपलं काम होणार आणि आपण घरी जाणार. तर त्या स्टुडंट्सच्या गर्दीमध्ये त्याला एक जण भेटते, म्हणजे एक जण दुरूनच दिसते. त्याला समजते, त्याला एक लक्षात येते की ती एक्झाम देऊन आलेली मुलगी होती, ती त्याची क्लासमेट राहून गेलेली आहे. म्हणजे तिनं आणि त्यानं 12वी सोबत शिकलेले आहे. मग त्याला एक रिअलायझेशन होते की आपण काय करत आहोत, तिच्या फ्युचरची तयारी करत आहे आणि आपण इथं पॅम्पलेट्स वाटत आहोत. त्याला वाटते वाईट, त्याला त्या गोष्टीचं गिल्ट येते. तो काय करते, अर्धे पॅम्पलेट्स तिथं सोडून देते आणि अर्धे पॅम्पलेट्स घेऊन घरी धावत सुटते. आणि ती गोष्ट त्याच्या एवढी मनाला लागते, तो पॅम्पलेट्सचं कामच नाही, ते शहर पण सोडून देते. आणि 3-4 वर्षानंतर जेव्हा तो वापस येते तेव्हा त्याला आठवते की तो जे पॅम्पलेट्स वाटत होता ते जेईई नीटचे होते आणि त्याच जेईई नीट डोमेन मध्ये 15 टॉपच्या क्रिएटर सोबत त्याने काम केलेलं असते त्या 3-4 वर्षात. सो ते जे पॅम्पलेट आहे ते असे दिसत होते आणि तो जो पोरगा आहे तो असा दिसत होता. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, लाईफ आपल्याजवळ एक पॉम्पलेट देऊन जाते. तुम्हाला त्याचं विमान बनवून उडवायचं आहे की अजून काही करायचं आहे ते तुमच्या हातात आहे, है ना. तर भाई मी आता विमान बनवून उडवलं, बाकी तुमची इच्छा.